मला आहे. मला एक गोष्ट सांगा, राहुलजी सीजेपीला गेले नाही तरी मीडियामध्ये प्रॉब्लेम येतो, आंदोलन केलं तरी प्रॉब्लेम येतो. असं कसं? सगळ्या अपेक्षा राहुल गांधींकडनंच ठेवायच्या. देश या ठिकाणी राहुल गांधीकडनं अपेक्षा करतो आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता रवींद्र चव्हाणांनी काय बोललं याला काय अर्थ आहे का? त्याला काही अर्थ नाही आहे. या ठिकाणी हा देश आपला युवकांचा देश आहे आणि युवकांचे आज आवाज राहुल गांधीजी आहेत, ते त्या ठिकाणी आवाज उठवतायत. पेपर लीक झाले मागच्या 12 वर्षामध्ये 152 वेळा पेपर लीक झालेला आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये नीटची पेपर लीक झाली, त्याच्यानंतर टीईटी झाली आणि आता नीटचे रिझल्ट लागले, त्याच्याही मध्ये पण फ्रॉड आहे. मग आता एवढा जर गोंधळ घालत असतील तर बोलावं तर लागेल ना. असं कसं नाही बोलायचं? बोलावं लागेल. आणि विरोधी पक्ष बोलतच असतो, त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे त्यांच्या काय समस्या आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, हे जे सत्तात मध्ये आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं मदत केली पाहिजे. वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. लोकशाही या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होतोय. मागच्या 2 दिवसांमध्ये तर आपण एवढंच म्हणू की लोकशाहीचा काळा दिवस आपण सगळ्यांनी पाहिला. सरकार खोटं बोलते. जितेंद्र सिंग जी पण खोटं बोलतायत. आदरणीय राहुल गांधी सातत्याने सत्याच्या मार्गावर चालणारा या देशाचा पुत्र आहे आणि तो कधीही खोटं बोलत नाही. आमचा आणि देशाचा आणि युवा पिढीचा राहुलजींवर विश्वास. खरं तमाशा तर धर्मेंद्र प्रधान स्वतः करतायत. निर्लज्जपणाची हद्द आहे. गर्विष्ठ वागतायत ही लोक, गुरमीने वागतायत, जसं काही हिटलरशाही आहे असं वागतायत. त्यांना लोकांचं काही घेणं देणं नाही आहे. आदरणीय विरोधी पक्ष नेत्यांनी सगळ्यात पहिले डिस्कशनची मागणी केली होती. पार्लमेंटमध्ये डिस्कशन नाही झालं, नाही करू दिलं, तहकूफ केलं पार्लमेंट. आदरणीय खरगे साहेबांनी पण वरच्या हाऊसमध्ये पण ते पण तहकूफ केलं. आणि मग जर तिथेही आवाज उचू देणार नाही तर रस्त्यावर तर उतरावं लागेल. राहुलजी काही आंदोलन करण्यासाठी नव्हते गेले. ते आणि त्यांचे सगळे खासदार मिळून, काँग्रेसचे सगळे खासदार आणि बाकी नंतर पूर्ण विरोधी पक्ष नेते पण तिथे त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आलेले होते. तिथे एक साधी डिमांड होती, पंतप्रधानांना भेटायचं होतं आणि त्यांना म्हणायचं होतं की आम्हाला डिस्कशन करू द्या आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या. पण त्यांना डिटेन करण्यात आलं, त्यांच्यावर लाठीचार्ज केलं, घसीटलं त्यांना. ही कुठली लोकशाही आहे? लोकशाहीमध्ये आपण डिस्कशन करत असतो, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं ऐकून घेत असतो. लोकशाही म्हणजे ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, गव्हर्नमेंट फॉर द पीपल अँड गव्हर्नमेंट बाय द पीपल. पण इथं गुरमी आहे या लोकांना. हे लोक मॅनेजमेंट करून त्या ठिकाणी इतकं अरेरावी करतात की त्याची हद्द आता क्रॉस झालेली आहे. कोणालाही हे सहन न होण्यासारखं आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान आहे ना. सीजेपी तिथं, सीजेपीचं आंदोलन असो किंवा अजून विरोधी पक्षामधलं कोणाचंही आंदोलन असो, जे विद्यार्थी तर ऑर्गॅनिकली आलेले आहेत, ते काय कोणत्या पक्षाचे आहेत अशातला भाग नाही. तो तर आवाज आहे या देशाचा. आपले पोरं आहेत, आपले बच्चे आहेत ते. आपल्या पोरांचा आवाज आपण ऐकायचा नाही आणि त्यांनी काय फरक सरकारला पडत नाही असं म्हणायचं? अहो, सरकारला फरक पडत नाही कशाचाच, याचंच तर दुःख आहे. महागाई वाढते, सरकारला फरक नाही पडत. तिथं त्या गल्फमध्ये आपले लोक मरतात, तिथं सरकारला फरक पडत नाही. डिपोर्ट लोक होतात अमेरिकेवरनं, त्याचं सरकारला फरक पडत नाहीत. देशामधले काही महत्वाच्या लोकांची नावं एप्स्टीन फाईलमध्ये येते, सरकारला फरक पडत नाहीत. या ठिकाणी पेपर लीक होतो, सरकारला फरक पडत नाहीत. नीटचा पेपर फुटतो, 21 पोरं आत्महत्या करतात, त्याचं सरकारला फरक पडत नाहीत. 7.5 करोड पोरांनी पहिल्या वेळा नीट दिली, दुसऱ्या वेळा त्याच्यातले 2 कोटी की 5 लाख लोक त्या ठिकाणी ऍब्स्टेन केलं, त्यांनी नाही गेले ते पेपरला. सगळ्यात मोठं ही संख्या आहे जिथे विद्यार्थी परत वळले नाही. मग विद्यार्थी परीक्षेपासून दूर राहत आहेत, ह्याचा सरकारला फरक पडत नाही. आपण मरतो आहे, सरकारला फरक पडत नाही. एवढी गुरमी आहे जे जे सत्ताधारी आहेत त्यांना. ते एवढी दडपशाही करतायत तरी पण त्यांना दुसऱ्याच्या पक्षाचे खासदार
फोडायचा प्रयत्न करून त्यांना त्यांच्या बाजूने घ्यावे लागतात. म्हणजे किती भिकार चोट आहे हे बघा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.